सोने 2 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. इराणने केला पलटवार. इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा सुरू. कच्च्या तेलात पुन्हा तेजी. सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्यात तब्बल 34,000 रुपयाची घसरण, तर चांदीही 1,54,000 रुपयेने स्वस्त झाली. नमस्कार मित्रांनो, गोल्ड रेट मराठी *** मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये सतत चढउतार पाहायला मिळत होते. मात्र आज इराणकडून हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. डॉलर आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आज खरेदी आणि गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी निर्माण होताना दिसत आहे. या दरम्यान अमेरिकेकडूनही काही नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम येत्या काही दिवसात सोने-चांदीच्या दरांवर दिसून येऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, किंवा तुमच्या घरी येत्या काही दिवसात लग्न समारंभ असेल आणि तुम्ही सोने-चांदी खरेदीसाठी योग्य संधीची वाट पाहत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आज सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण का होत आहे. आजच्या या घसरणीचा फायदा घेत खरेदी करावी का, की अजून थांबावे? पुढील काळात सोने-चांदीच्या दरामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे का? तसेच आज तुमच्या शहरामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत, आणि आज चांदीचा प्रति किलो भाव किती आहे, हे देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता सर्वप्रथम जाणून घेऊया आजचे चांदीचे ताजे दर. आज सराफा बाजार सुरू होताच चांदीचे ताजे दर पुढील प्रमाणे नोंदवले गेले आहेत. 1 ग्रॅम चांदीचा भाव 285 रुपये. 8 ग्रॅम चांदीचा भाव 2,280 रुपये. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,850 रुपये. 100 ग्रॅम चांदीचा भाव 28,500 रुपये. 1 किलो चांदीचा भाव 85,000. मित्रांनो, आज सोन्याचा भाव काय आहे? आज सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण का पाहायला मिळत आहे? इराण आणि अमेरिकेमधील संघर्षाची ताजी परिस्थिती काय आहे, आणि याच्या पुढील काळात सोने-चांदीच्या दरांवर काय परिणाम होऊ शकतो? तज्ज्ञांच्या मते पुढे दरांमध्ये आणखी घसरण होईल का, की पुन्हा तेजी परत येईल? या सर्व गोष्टी जाणून घेण्यापूर्वी रोजचे सोने-चांदीचे ताजे दर सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. कारण आम्ही तुम्हाला येथे MCXचे नाही, तर प्रत्यक्ष दुकानांमध्ये मिळणारे सोने-चांदीचे ताजे दर सांगतो. तसेच या व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी व नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आजच्या या घसरणीचा फायदा प्रत्येकाला घेता येईल. मित्रांनो, आज सराफा बाजार सुरू होताच चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरणीसह व्यवहार होताना दिसत आहे. आज चांदीच्या दरात तब्बल 4,000 रुपये प्रति किलोची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे MCX बाजारातही दरांवर सतत दबाव कायम आहे. MCX मध्येही मोठी घसरण दिसून आली असून भाव 71.79 पर्यंत खाली आले आहेत. याचा परिणाम भारतीय बाजार आणि सराफा बाजारावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी जवळपास $12च्या पातळीपर्यंत पोहोचली होती. अशा परिस्थितीत आजची घसरण खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते. यासोबतच डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलामध्येही पुन्हा तेजी दिसून येत आहे. डॉलर इंडेक्स 99.24 या उच्चांकाच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे, तर कच्चे तेल पुन्हा तेजीच्या मार्गावर असून सध्या 96च्या आसपास व्यवहार करत आहे. अशा वेळी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आत्ताच खरेदी करावी का,
की आणखी घसरणीची वाट पाहावी? तज्ज्ञांची याबाबत काय भूमिका आहे त्याआधी पाहूया आजचे 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर. आज 18 कॅरेट सोन्याचा भाव पुढील प्रमाणे आहे. 1 ग्रॅम सोने 11,957 रुपये. 8 ग्रॅम सोने 95,656 रुपये. 10 ग्रॅम सोने 1,19,570 रुपये. 100 ग्रॅम सोने 11,95,000 रुपये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा कच्चे तेल आणि डॉलर इंडेक्समध्ये तेजी परतली आहे. त्यामुळे सोने चांदीच्या दरांवर दबाव दिसून येत आहे. आज कच्चे तेल आणि डॉलरमध्ये वाढ होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे इराणकडून अमेरिकेवर करण्यात आलेले हल्ले. कालपर्यंत अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे बाजारात खळबळ उडाली होती. मात्र आज इराणकडून अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला झाल्याच्या वृत्तानंतर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 2.5% जोरदार वाढ झाली. त्याचा परिणाम सोने चांदीच्या दरातील घसरणीच्या स्वरूपात दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 2 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले असून भाव $4,400 खाली गेले आहेत. अहवालानुसार सोने सुमारे $366 पर्यंत घसरले आहे. दुसरीकडे चांदी देखील एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे. याशिवाय इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले वाढवल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढत आहे. ट्रम्प यांच्याकडून इराणसोबतच आता ओमानलाही इशारे दिले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबद्दल पुढे जाणून घेण्यापूर्वी पाहूया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर. पण त्याआधी जर तुम्हाला पुढेही सोने चांदीच्या घसरणीची माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव नक्की लिहा. तसेच व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि मित्रनातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आजच्या या घसरणीची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल. आज 22 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्रॅम सोने 14,615 रुपये. 8 ग्रॅम सोने 1,16,920 रुपये. 10 ग्रॅम सोने 1,46,150 रुपये. 100 ग्रॅम सोने 14,61,500 रुपये. मित्रांनो, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्या बाजारात प्रवेश करणे थोडे जोखमीचे ठरू शकते. घाईघाईने खरेदी किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. तथापि खालच्या पातळीवर सोने चांदीमध्ये पुन्हा खरेदी वाढताना दिसू शकते. मात्र मध्य पूर्वेतील तणाव कायम असल्यामुळे पुढेही दरांवर दबाव राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी आजची वेळ खरेदीसाठी उत्तम संधी ठरू शकते. कारण सोने आणि चांदी दोन्हीही सध्या तुलनेने खालच्या स्तरावर उपलब्ध आहेत. मात्र इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाबाबत येणारी विधाने आणि अमेरिकेला दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराच्या इशाऱ्यांमुळे परिस्थिती आणखी संवेदनशील बनली आहे. आता शेवटी पाहूया 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचे ताजे दर. मात्र त्याआधी एक महत्त्वाची माहिती. हे सोने चांदीचे घाऊक बाजारातील दर आहेत. त्यामुळे काही ठिकाणी यामध्ये ते 1,000 रुपयेपर्यंत फरक दिसू शकतो. आज 24 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्रॅम सोने 15,943 रुपये. 8 ग्रॅम सोने 1,27,544 रुपये. 10 ग्रॅम सोने 1,59,430 रुपये. 100 ग्रॅम सोने 15,94,300 रुपये. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये मोठी घसरण दिसून येत असली तरी आयात शुल्क जास्त असल्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये केवळ 3,000 रुपये प्रति 100 ग्रॅम आणि प्रति 10 ग्रॅम इतकीच किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून
सोन्यावर दबाव कायम असल्यामुळे आज सराफा बाजारात सोने आपल्या उच्चांकापेक्षा जवळपास 34,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने खाली आलेले दिसत आहे.